नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी राज्यशास्त्र नवीन अभ्यासक्रम 2020-2021 याविषयी माहिती त्या ठिकाणी. या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण 6 प्रकरणे देण्यात आलेली आहेत. प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग, प्रकरण दुसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, प्रकरण तिसरे मानवतावादी प्रश्न, प्रकरण चौथे समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, प्रकरण क्रमांक 5 समकालीन भारत, सुशासन, आणि शेवटचं प्रकरण आहे भारत आणि जग. या एकूण 6 प्रकरणं या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर पहिलं प्रकरण आहे आपलं 1991 नंतरचे जग. या 6 प्रकरणामधील महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनाचा आपण अभ्यास करणार आहोत. एक प्रकरणातील महत्त्वाच्या प्रत्येक प्रकरणातील संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग यामधील महत्त्वाच्या संकल्पना आज आपण समजावून घेणार आहोत. मी प्राध्यापक रंगधळे सार, हुतात्मा जयवंतराव पाटील ज्युनियर कॉलेज, हिमायतनगर, जिल्हा नांदेड. तर आपण या ठिकाणी पहिल्या प्रकरणामधील कोणकोणत्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत हे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहू. तर यामध्ये पहिल्या प्रकरणामधील एकूण 17 संकल्पनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर यामधील महासत्ता, शीतयुद्ध, द्विध्रुवीयता, वांशिक राष्ट्रवाद, नवीन जागतिक व्यवस्था, एकध्रुवीय व्यवस्था, इतिहासाचा अंत, उदारमतवादी लोकशाही, सॉफ्ट पॉवर, हार्ड पॉवर, मानवतावादी हस्तक्षेप, शांतता रक्षक दल, दहशतवाद, व्यापारी गट, प्रादेशिक संघटन, बहुध्रुवीयता आणि शेवटी युरोप या महत्त्वाच्या संकल्पना प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग यामधील एक संकल्पना आपण समजावून पाहणार आहोत. या विविध संकल्पना समजावून पाहत असताना गेल्या वर्षी 11वीला आपण महत्त्वाचे काही भाग त्या ठिकाणी पाहिले होते. त्यामध्ये आपल्याला थोडीफार उजळणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तर गेल्या वर्षी आपण 11वीला पाहत असताना प्रकरण 9 याच्यामध्ये आपण पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजेच 1919 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा म्हणजेच 1939चा काळ हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा बदलता काळ होता. या काळात जगात शांतता सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली गेली. परंतु युरोपमधील संघर्ष संपले नाहीत आणि जगाने पुन्हा एकदा युद्ध अनुभवले. यातूनच दुसरे जागतिक महायुद्ध त्या ठिकाणी निर्माण झाले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जागतिक राजकारणात अनेक बदल घडून आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्याचे आज देखील महत्त्व या ठिकाणी अतिशय महत्त्व आहे आणि या बदलांनी महायुद्धानंतरच्या काळातील जागतिक व्यवस्थेचा पाया तयार केलेला आहे आणि या काळात प्रामुख्याने शीतयुद्धाची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रकारे दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जगामध्ये 2 महासत्ता त्या ठिकाणी निर्माण झाल्या. एक म्हणजे अमेरिकेची सत्ता आणि दुसरी सोव्हिएट रशियाची, आणि या महासत्तांचा उदय त्या ठिकाणी झालेला आहे. तर सर्वात पहिली आपली संकल्पना आहे महासत्ता. ही आपण थोडक्यात समजावून घेऊत. 1991 नंतरचे जग यामधील पहिली संकल्पना महासत्ता. महासत्ता म्हणजे ते राष्ट्र अथवा ती राष्ट्रे ज्यांच्याकडे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकून
आपले हितसंबंध जोपासण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका व सोव्हिएट रशिया या दोन महासत्ता होत्या. महासत्तांना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते. महासत्तांकडे जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकून आपले हित साधण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे महासत्ता ही संकल्पना आपण समजावून घेतली आहे. यानंतर दुसरी संकल्पना आहे शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धानंतर महासत्ता म्हणून उदयास आलेल्या अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्यातील सत्ता संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. त्याचे विविध पैलू म्हणजे विचारप्रणालीचा संघर्ष, अर्थव्यवस्थेतील संघर्ष आणि परस्परांच्या धोक्यातून निर्माण झालेले लष्करी गट. शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्ष युद्ध नव्हे, युद्धाची तयारी, तणावग्रस्त परिस्थिती. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर हे शीतयुद्ध संपुष्टात आले आहे. युरोपची पूर्व युरोप म्हणजेच सोव्हिएत रशिया व पूर्व युरोपमधील देश आणि पश्चिम युरोप म्हणजेच अमेरिका व पश्चिम युरोपातील देश अशी विभागणी झाल्यानंतर उद्भवलेल्या तणावातून अमेरिका व सोव्हिएत रशिया या महासत्तांत शीतयुद्ध सुरू झाले. या महासत्तांचे संघर्षाचे काही पैलू त्या ठिकाणी आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे. त्यामधील पहिला पैलू आहे राजकीय. राजकीय प्रभाव कायम ठेवण्यातून उद्भवलेले संघर्ष. दुसरा पैलू आहे साम्यवादी व भांडवलवादी विचारप्रणालीतील संघर्ष. तिसरा पैलू आहे साम्यवादी अर्थव्यवस्था व भांडवलशाही अर्थव्यवस्था यातील संघर्ष. चौथा पैलू आहे या ठिकाणी परस्परांच्या धोक्यातून निर्माण झालेले लष्करी गट. उदाहरणार्थ अमेरिकेच्या पुढाकाराने नाटो हे लष्करी गट त्या ठिकाणी निर्माण झाला, तर सोव्हिएत रशियाच्या प्रभुत्वाखालील वारसा करार गट त्या ठिकाणी निर्माण झाला. या घटकांमुळे प्रत्यक्ष युद्ध नाही तर प्रतिस्पर्धी युद्धाच्या तयारीत अशी तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली. त्यास शीतयुद्ध असे म्हणतात. आता आपण तिसरी संकल्पना या ठिकाणी समजावून घेऊया थोडक्यात. द्विध्रुवीयता. 1945 ते 1991 या कालखंडातील आंतरराष्ट्रीय राजकारणावर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या वर्चस्वामुळे सत्तेच्या दोन केंद्रात जग विभागले गेले होते. त्या परिस्थितीला द्विध्रुवीयता असे म्हणतात. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर एका महासत्तेचा लोप झाला, म्हणजेच सोव्हिएत रशियाचं ही महासत्ता ही विघटन झाले आणि लोप झाला आणि त्यातून ध्रुवीयता नष्ट झालेली आहे आणि एकध्रुवीयता यानंतरच्या कालखंडामध्ये म्हणजेच अमेरिकेचेच वर्चस्व निर्माण झाले होते. यानंतर द्विध्रुवीयतेनंतर एकध्रुवीयता त्या ठिकाणी जगामध्ये निर्माण झालेली आहे. द्विध्रुवीयता ही संकल्पना आपल्याला अधिक समजून घ्यायची असेल तर या ठिकाणी सोव्हिएत रशियाचा एक गट निर्माण झाला आणि अमेरिकेचा एक गट निर्माण झाला. आता दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर युरोपचे विभाजन झाले, पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप. तर पूर्व युरोपमधील वर्चस्व प्रामुख्याने सोव्हिएत रशियाच्या वर्चस्वाखाली पूर्व युरोप आलेला होता, तर पश्चिम युरोप हा अमेरिकेच्या वर्चस्वाखाली आलेला होता. त्या दोन्ही युरोपमधील विचारप्रणालीसुद्धा त्या दोन्ही देशांनी निर्माण केल्या होत्या आणि आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. तर पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाची विचारप्रणाली ही साम्यवादी विचारप्रणाली होती, तर पश्चिम युरोपमध्ये अमेरिकेची विचारप्रणाली ही भांडवलशाही व्यवस्था त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी
लोकशाही सरकार निर्माण केले आहेत पश्चिम युरोपमध्ये अमेरिकेने, तर पूर्व युरोपमध्ये सोव्हिएत रशियाने साम्यवादी सरकारे स्थापन केलेली आहेत. त्यानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्या दरम्यान संघर्ष होऊ नये म्हणून फिनलँडवर तटस्थता लादली गेलेली होती. यामधील आर्थिक बाब जर पाहिली तर पूर्व युरोप साम्यवादी सरकारे असलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होती आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी उद्योगांना महत्त्व होते, तर पश्चिम युरोपमधील लोकशाही व्यवस्था ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होती आणि त्या ठिकाणी असलेल्या भांडवलशाही अर्थव्यवस्था ही खाजगी उद्योगांना महत्त्व देणारी होती. त्याचप्रकारे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये सुद्धा लष्करी गट त्यांनी निर्माण केलेले होते. सोव्हिएत रशियाने वारसा कराराद्वारे त्या ठिकाणी पूर्व युरोपमध्ये लष्करी गट निर्माण केलेला होता, तर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो करार होऊन त्या ठिकाणी पश्चिम युरोपमध्ये अमेरिकेने लष्करी गट निर्माण केलेले होते. तर अशा प्रकारे जगाची विभागणी 2 भागामध्ये झाली होती. याला आज द्विध्रुवीयता असे संबोधण्यात येते. तर आज आपण या ठिकाणी थांबूत. बाकीचा भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ.